देखिए, हम लोग गवर्नमेंट ऑफ इंडिया हमारी देश को रिप्रेजेंट कर रहे हैं। कोई हम लोग एमआईएम पार्टी, एनसीपी पार्टी या वो पार्टी को रिप्रेजेंट नहीं कर रहे। ये जो काम है, हम अपने मुल्क की नुमाइंदगी करने, मुल्क में क्या हो रहा उन देशों में जाके बताने के लिए। एआयएमआयएमचे प्रमुख हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी पाकिस्तानवर जोरदार हल्ला चढवलाय। पाकिस्तान हा दहशतवादाचा प्रायोजक आहे। पाकिस्तानने आतापर्यंतच्या सर्व घटनांतून सिद्ध केलंय की पाकिस्तान हा देश मानवतेसाठी धोका बनला आहे। भारताला आता आंतरराष्ट्रीय समुदायाला हे दाखवून द्यावं लागेल की गेल्या अनेक दशकांपासून पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादात भारतीयांचे बळी जात आहेत आणि हे खपवून घेतलं जाणार नाही, असं ओवैसी शनिवारी एका मुलाखतीत म्हणाले। मोहम्मद झिया उल हक यांच्या काळापासून ते कंधार विमान अपहरण, 26/11 मुंबई हल्ला, संसदेवरील हल्ला, उरी, पठाणकोट, रियासी आणि अलीकडे पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्येपर्यंत पाकिस्तानची भूमिका स्पष्टपणे दिसून येते। पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा डीप स्टेट आणि इसिस भारतात अस्थिरता पसरवण्याचा सतत प्रयत्न करत आहे। 1947 मध्ये जम्मू आणि काश्मीरमध्ये हल्लेखोर पाठवणे हे याचं पहिलं उदाहरण होतं। तेव्हापासून हे तेच करतायत आणि भविष्यातही तेच करत राहतील, असे ताशेरे ओवैसींनी पाकिस्तानवर ओढलेत। केंद्र सरकारच्या 7 जणांच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात असदुद्दीन ओवैसी यांना एका शिष्टमंडळाचा सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आलंय। जागतिक व्यासपीठावर भारताची दहशतवाद विरोधी भूमिका जोरदारपणे मांडणं हेच या शिष्टमंडळाचं उद्दिष्ट असणार आहे। त्याबद्दल ओवैसी म्हणाले की हे कोणत्याही पक्षाबद्दल नाही तर भारताबद्दल आहे। मी ही जबाबदारी गांभीर्याने घेईन। निघण्यापूर्वी एक सविस्तर बैठक घेतली जाईल। मी माझ्या देशासाठी योग्य तेच करेन। तसंच पाकिस्तान स्वतःला इस्लामिक राष्ट्र म्हणून जगासमोर सादर करत आहे, हे योग्य नाही। भारतात सुमारे 20 कोटी मुस्लिम राहतात। पाकिस्तानचा हा दावा मूर्खपणाचा आहे, हे जगाला सांगणं देखील महत्वाचं आहे। मध्य प्रदेशचे मंत्री विजय शाह यांनी लष्करी अधिकारी कर्नल सोफिया कुरेशी यांच्यावर केलेल्या वक्तव्यावरही ओवैसी यांनी नाराजी व्यक्त केली। ते म्हणाले की कर्नल सोफिया ही देशाची कन्या आहे आणि ती आपल्या सशस्त्र दलांचा एक भाग आहे। मंत्र्यांचं वक्तव्य धर्माच्या आधारावर द्वेष पसरवण्याच्या दृष्टीने होतं। भाजपने त्यांना बडतर्फ करायला हवं, तुरुंगात पाठवायला हवं। यामुळे जगाला संदेश जाईल की भारत कोणत्याही प्रकारचा जातीय द्वेष सहन करत नाही। अरे झूठे हैं वो, कब सच बोले? झूठ की बुनियाद पे देश बनाए सो हैं वो लोग, तो झूठ ही बोलेंगे ना। तो झूठ ही बोलेंगे, झूठ बोलेंगे, बकवास करेंगे, बार बार डराने की कोशिश करेंगे हमारे पास न्यूक्लियर बॉम्ब है, न्यूक्लियर बॉम्ब है। देखिए, हम लोग गवर्नमेंट ऑफ इंडिया हमारी देश को रिप्रेजेंट कर रहे हैं। कोई हम लोग एमआईएम पार्टी, एनसीपी पार्टी या वो पार्टी को रिप्रेजेंट नहीं कर रहे। हम लोग मेंबर ऑफ पार्लियामेंट जरूर है, एक पार्टी के तरफ से इलेक्ट हुए हैं, बट ये जो काम है, हम अपने मुल्क की नुमाइंदगी करने, मुल्क में क्या हो रहा उन देशों में जाके बताने के लिए, कैसा हमारे मुल्क में हमारी बेटियां बेवा हो रही हैं, हमारे बच्चे यतीम हो रहे हैं, कैसा पाकिस्तान इस मुल्क को डिस्टेबलाइज करना चाहता है। और पूरी दुनिया को ये देखना है कि हमारी फिफ्थ और 4th लार्जेस्ट इकोनॉमी हमारी है। अगर यहाँ पर कोई एक नेबरिंग कंट्री जो खुद इनस्टेबल है, अगर यहाँ पर डिस्टेबलाइज होगा तो पूरे इंटरनेशनल लेवल पे इसका असर क्या पड़ने वाला है, ये समझना है ना, पूरे विश्व को समझना है। इंडिया कोई मामूली कंट्री तो नहीं है ना। असदुद्दीन ओवैसींच्या या मतावर, या प्रतिक्रियेवर आपलं म्हणणं काय? खाली कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंदवा।